सन 1954 सालच्या कार्तिक वद्य अमावस्येचा दिवस होता. त्या दिवशी सूर्यग्रहण होते. शिंदवड येथील 12-13 माणसे व बाबा पांडुरंगाच्या दर्शनासाठी सायंकाळच्या वेळी पंढरपुरात गेले होते. बडवे यांच्या वाड्यात मुक्काम करणार होते. वाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यातच पांडुरंगाचे मंदिर होते. सर्वांनी मंदिरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर सर्वजण मुक्कामासाठी राधाबाई बडवे यांच्या वाड्यात मुक्कामाला गेले. सर्वांनी जेवण केले. बाबांचे मौन व्रत सुरू होते. जेवण झाल्यानंतर बाबांनी सर्वांनाच खुणेनेच सांगितले की सर्वजण झोपून घ्या. सर्वजण अंथरुणावर आडवे झाले. थोडा वेळ गेल्यानंतर काही जणांना वाटले बाबांना डोळा लागला आहे, ते झोपले आहेत. तोपर्यंत गुपचूप पुन्हा एकदा मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. काही जण गुपचूप आवाज न करता दर्शनासाठी निघून गेले. एक तरुण मुलगाही त्या माणसांसोबत जायला निघाला, पण त्याच्या आईने त्याला अडवले. बाबांनी झोपून घ्यायला सांगितले आहे, मग तू कशाला त्यांची आज्ञा मोडतोस, असा प्रश्न केला. त्यामुळे मनातून जाण्याची इच्छा असूनही तो तिथेच आईजवळ थांबला. गेलेली माणसे 10-15 मिनिटात परत आली. मुक्कामाच्या ठिकाणी थांबलेल्या तरुणानं त्यांना विचारले, झाले का दर्शन? एवढ्या लवकर कसे परत आलात? त्यावर माणसांनी सांगितले की मंदिर बंद झाले, त्यामुळे बाहेरूनच परत यावे लागले. बाबा सगळा प्रकार पाहत होते, पण ते काहीच बोलले नाही. सगळेजण झोपी गेले. मध्यरात्र उलटून गेली. सगळेच गार झोपलेले होते. बाबांनी हातातल्या काठीने 1-2 जणांना जागे केले. इतरांना उठवायला लावले. एवढी रात्र झाली, आता कशाला उठवले असेल बाबांनी? प्रश्नार्थक नजरेने सगळेजण बाबांकडे पाहत होते, पण कुणीच काही विचारेना. बाबा उठून चालू लागले. हाताने सर्वांना खुणावले, चला माझ्यासोबत. गपगुमान सर्वजण बाबांच्या मागे मागे चालू लागले. 5-6 मिनिटातच सर्वजण पांडुरंगाच्या मंदिरात पोहोचले. पांडुरंगाच्या मूर्ती पुढे जाऊन उभे राहिले. कुणी पांडुरंगाचे पाय चाचपून पाहिले. एक जण तर चबुतऱ्यावर चढून देवाचा मुकुट काढून देवाच्या डोक्यावर खरोखर शिवशंकर भगवानाची पिंडी आहे का हे पाहत होता. कुणी पांडुरंगाला घट्ट मिठी मारली. नंतर आजूबाजूच्या मूर्ती बघत बघत सर्वजण गरुड खांबाकडे आले. गरुड खांबांचे दर्शन घेऊन पांडुरंगाच्या शेजघराकडे गेले. देवाचे शेजघर अक्षरशः उघडे. पलंगावर पांढरी शुभ्र चादर पसरलेली होती. समोरच एक काचेचे कपाट होते. त्यात देवाचे नानाविध अलंकार ठेवलेले होते. इतके मूल्यवान दागिने, पण त्याला साधे कुलूपही नाही. देवाचे अलंकार वैभव पाहिल्यानंतर सर्वजण समोरच्या चौकात आले. तेथे एक भले मोठे वर्तुळाकार घड्याळ लावलेले होते. रात्रीच्या शांत वातावरणात त्या घड्याळाची टिक टिक स्पष्ट कानावर पडत होती. त्या घड्याळात रात्रीचा 1 वाजला होता. नंतर हळूहळू चालत चालत सर्वजण पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी आले व सर्वजण शांत झोपी गेले. सर्वांना वाटले बाबांना माहीत असावे कोणत्या वेळेला निवांत दर्शन होते, म्हणून बाबांनी ही वेळ निवडली असावी. डोक्यात हीच कल्पना ठेवून सर्वजण गाढ झोपी गेले. सकाळी उठून सगळ्यांनी चंद्रभागेत स्नान करून गोपालपुरा व इतर गोष्टी पाहून परत वाड्यावर परतले. तोपर्यंत सूर्य माथ्यावर आला होता. सर्वांनी जेवण केले व शिंदवडकडे परत यायला निघाले. बडव्यांनी त्यांच्याकडून 1 पैसाही घेतला नाही. परतीची वाट पांडुरंगाच्या मंदिरापुढूनच होती. त्यामुळे जाता जाता सगळ्यांनी पुन्हा एकदा विठू माऊलीला हात जोडले व चालू लागले. रात्री सर्वजण ज्या वाड्यात मुक्कामाला होते त्या वाड्याच्या मालकीण राधाबाई यांचा नातू रघुनाथ भाऊ हे पण सर्वांना निरोप देण्यासाठी त्यांच्याबरोबर चालत होते. न राहून 1 जणानं त्यांना विचारलेच, आम्ही सर्वजण रात्री पांडुरंगाच्या दर्शनाला मंदिरात गेलो होतो. तिथे साधा एक पहारेकरी देखील नाही. देवाचे इतके महागडे दागिने, पण कपाटाला साधी कुलूप नाही. एवढा हलगर्जीपणा बरा नव्हे. त्यावर रघुनाथ भाऊ सांगू लागले, मंदिरात 2 पहारेकरी रात्रभर असतात. देवाच्या कपाटाला कुलूप असते आणि ते फक्त अलंकार काढण्यापुरतेच उघडले जाते. मुळात मंदिरात शेजारती झाली की बंद होते. ते पहाटे काकड आरतीलाच उघडते. मग तुम्ही रात्री गेलेच कसे? सर्वजण चक्रावून गेले.
मग रात्री आपण पाहिले ते काय? सर्वजण रघुनाथ भाऊंना समजावून सांगत होते, पण त्यांना वाटे हे खोटे सांगत आहेत. अगदीच काकुळतीला येऊन सर्वजण सांगू लागले, खोटे वाटत असेल तर बाबांना विचारा. रघुनाथ भाऊ बाबांकडे पाहत म्हणाले, हे पण होते का तुमच्यासोबत? मग माझी माघार आहे. म्हणजेच सर्वांच्या लक्षात आले की मंदिर रात्रीही बंदच होते. पण बाबांच्या दैवी सामर्थ्यामुळेच आपण पांडुरंगाचे दर्शन करू शकलो.